नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. बेबी सकाळीच लवकर उठली होती आणि नंतर ती खेळत होती आणि मम्मीने आंघोळीला पाणी ठेवलेलं होतं. मम्मी बोलली तिला पहिले मालिश कर आणि मी तिला मालिश करायला घेतलं आणि तिचा व्यायाम केला. मग नंतर मम्मीने तिला आंघोळ करायला घेतलं आणि आंघोळ वगैरे झाली तिची आणि तिला असं रेडी केलं. मम्मीने रेडी झाली, इतकी क्यूट दिसत होती म्हणून मी तिला व्हिडिओमध्ये घेतलं नाही. तिला फीड केलं आणि तिला झोपू घातलं. मग मला आंघोळीला जायचं होतं. आंघोळ करून आले आणि रेडी व्हायचं होतं मला. तेवढ्यात बेबी उठली. बेबीला घेतलं आणि मला जेवण वगैरे करायचं होतं म्हणून भावाला आवाज दिला. भाऊ सांभाळत होता माझं जेवण होईस्तोवर आणि मामा आणि भाचीचं प्रेम खूपही चाललं होतं. आणि मग मला बेबीचे कान टोचायला शिर्डीला जायचं होतं. बेबी आता 1.25 महिन्याची झाली होती म्हणून तिचे बेबीचे कान टोचले आणि बाहेरून बाबांचं दर्शन घेतलं बाहेरून आणि सोनार गल्लीत आलो. लक्ष्मी ज्वेलर्सला बघत होते. बेबीकडं बघून मला खूप वाईट वाटत होतं की तिचे कान टोचणार आणि फायनली हे एक सिलेक्ट केले तार आणि तिला कान टोचायला आपल्या हिंदू धर्मात संस्काराला खूप महत्त्व आहे. त्यातला हा संस्कार म्हणजे कर्णभेद संस्कार. जन्मानंतर एखाद्या शुभ दिवशी कान टोचल्याचा संस्कार आपल्या हिंदू धर्मात केला जातो. मुलगा असल्यास पहिल्यांदा उजवा कान व मुलगी असल्यास पहिल्यांदा डावा कान टोचला जातो. शुभ मुहूर्तावर आम्ही ही पिल्लूचे कान टोचायचे ठरवले. पहिला कान टोचल्यावर ती इतकी रडली, खूप जास्त वाईट वाटत होतं. आतापर्यंत ऐकलं होतं बाळाला काय झालं तर आईला त्रास होतो. आज मी ते अनुभवलं सुद्धा. भाऊ मम्मीला बोलत होता की माझं पण कान टोचायचे. मम्मी त्याला नाही बोलत होती. मम्मी त्याला बोलली की रिंग बघ. चांदीची रिंग घेतली त्याने आणि मग मला मम्मी म्हणली की तुला जोडवे बघ. मग मी जोडवे सिलेक्ट करत होते बघत होते जोडवे कुठले चांगले. मग मी एक फायनली जोडवे सिलेक्ट केले आणि घालून बघितले कसे दिसतात ते मला. आणि मग नंतर आम्ही डीमार्टला जायचं ठरवलं कारण की मला बेबीची थोडीफार शॉपिंग करायची होती. डीमार्टला आलो पण तिथं ब्लॉग वगैरे काढायचं अलाउड नव्हतं म्हणून ब्लॉग वगैरे शूट करता आला नाही. शॉपिंग वगैरे झाली आणि आम्ही तिथून निघालो घरी. निमगावमध्ये आलो तर थोडाफार पाऊस चालू झाला होता आणि फायनली आम्ही घरी पोचलो आणि माझं एक पार्सल आलं होतं. आधी बेबीला फीड करून घेतलं आणि पार्सल उघडायला घेतलं. चांगलं आलं आहे की नाही. खूप दिवसापासून माझी इच्छा होती की रिंग लाईट मागवायची आणि फायनली मी ती रिंग लाईट मागवली आणि चेक करत होते त्याची लाईटिंग वगैरे बरोबर आहे की नाही. आणि मग बेबीला परत फीड करायला घेतलं आणि तिला झोपू घातलं आणि जेवण वगैरे केलं. टॅबलेट्स घेतल्या आणि परत ती उठली. तिच्यासोबत थोडे खेळले. ती बेबी किरकिर करत होती म्हणून मला जास्त ब्लॉग शूट करता नाही आला. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.